गेलं काय नाही पोरग. विजू, ए विजू, काय रे कुठे गेलता? तिकडे गेलतो. तिकडे गेलता का? तू असं सारखं सारखं टेन्शन मध्ये नको राहत जाऊ रे. तुला बघितलं ना मला पण टेन्शन येतं. होय ना तुझंही लग्न. काय आता बघतोय हे ना. कशाला थोड्यासाठी घेते? मला तर नाही वाटत आता ह्या जन्मात माझं लग्न होईल. अरे थोड्यासाठी कशाला टेन्शन घेते तू? टेन्शन ना. अरे पण आता सांगितलंय नातेवाईक त्यांच्यात सांगितलंय बघायला. आणि ते आपल्या गावातलं बंटे आहे ना, हा. त्याला पण सांगितलंय बघायला मी स्थळ. आता त्याला फोन केलता मी, येतोय म्हणला. मग म्हणलं तुला पण बोलवून घ्यावं त्यासाठी. जाऊन दे, नका काय ना लग्न, नको टेन्शन घेऊ. अरे बाबा टेन्शन घ्यायचीच गोष्ट आहे ना. एवढ्या नातेवाईकामध्ये याच्यामध्ये बघितलंय, टेन्शनच येतं रे. आता त्या बंटेनी ना लय जणांचे स्थळ बघितलेले येतं, लय सुरिकी जमून दिसत वाटतं. त्याला बोलून घेतले. आता ते आला का आपलं बोलणं करून घेऊ त्याच्या संग, आणि असली पोरगी तर टपक्याने बघून टाकू, हाय का नाही. आता त्याला घेतलंय बोलून, येतोय म्हणला तो. तर कौशिक येतोय काय नाही त्याचीच वाट बघते. त्यासाठी म्हणलं तुला पण बोलून घ्या. हो का आला? काय काय बोलिल ये इकडे सरक. अहो मी म्हणत होते नाही का, आमच्या दाद्याचं स्थळ बघा म्हणून नाही का, विजूचं. हा हा तर पोरगी बघा ना असली तर एखादी चांगली. हाय ना पोरगी. हाय पोरगी. आणि मग तुम्ही का म्हणायचे इथं माया पार बारीक व्हायची वेळ आली ना, पार माया कशी होते कशी झाले मी आता. पण मी काय म्हणतो, पोरी आहेत तुम्हाला तर माहिती आहे हो. आपण इथं गावात 15 सोयरी जमिलेले आहेत, 15 लग्न लावून दिलेले आहेत. पण पैसे लागत आहेत त्याला. अहो लग्न कार्याला पैसे लागतच असतात. लग्न कार्याला नाही, पुढं द्यायला पुरीला, पुरीच्या आई बापाला. एक काम करा, मी काय म्हणतो तुम्हाला, हा. 7 लाख रुपये आहेत का तुमच्याकडे? 7 लाख रुपये? हा 7 लाख रुपये तर तुमचं होऊन जाईल. बरं हा 7 लाख देते. 5 लाख तिला, 2 लाख मला. चालतंय मला चालतंय. हा. पण आम्हाला तेवढं सुईरीक जमून द्या. आणि ना मला कुणाच ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. अन पाहिजे फक्त बायको, याला पाहिजे फक्त बायको. आणि ना मला कुणाच ऐकू, याला पाहिजे फक्त बायको. जमान मग चालायचं. हा चालेल. मग आपण एक काम करू, पोरीच्या घरच्यांना सांगा फोन करून, आपण पोरगी बघून येऊ. असं का? हा चला पैसे घ्या, आणि आई याच कपड्यावर त्याला लग्न लावून आणून देऊ त्याचं लगेच. लगेच. चला आण पैसे, चल. बरं मी घरातून लगेच पैसे घेऊन येते. हा ये घेऊन, आम्ही येतो मागून, आम्हाला येऊ दे ना. चल वहिनी, हा काय म्हणलो तुम्ही तुम्हाला? काय? हा एका दिवसातच केलं का नाही पोराचं लग्न तो वाल्या? केलं काय केलं भाऊजी. पोरगी रुपवन पाहिजे ना तो? भारी दिदी करून. हा बाय, आपण बोलून चालून पैसे घेतले तो ऐकून. मला 2 लाख, हिच्या आई बापाला 5 लाख रुपये. हा जाऊ द्या ना कोणाला पैसे. आपल्या नावाने खडे फोडायचे नाही. कस काय जोडी आहे बघ, एकदम भारी. आहे की नाही? जाऊ द्या हा. पैसे गेले तर. वाजवा तुम्ही आता एकदा. चल मग. बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. चला चालला तर. भाऊजी अजून एक गाणं मला. आज बघ म्हणतो, मला हे किती वाराच आहे माहिती ना तुला? मॅच करून आलं मीच 15वी 16वी 16वी हा 16. 16वी. चल ना याला. अरे धनगर वाड्यात बसला का जाऊ, धनगर वाड्यात बसला, धनगर वाड्यात बसला का जाऊ, धनगर वाड्यात बसला. अरे बालूच्या नादी बसला का जाऊ, धनगर वाड्यात बसला. अरे धनगर वाड्यात बसला का जाऊ, धनगर वाड्यात बसला. अरे धनगर वाड्यात बसला का जाऊ, धनगर वाड्यात बसला. बालूच्या नादी बसला का जाऊ, धनगर वाड्यात बसला. धनगर वाड्यात बसला. थांबा थांबा. मला ना लय भूक लागली. अगं आताच खाल्लं ना हॉटेलमध्ये. अरे गरीब घराण्यातली ती, आपण त्यासाठी तुम्हाला म्हणलो काहीतरी जेवण बिवण ठेवा तिथं काहीतरी. हो? आपण भाऊजी आता जेवण करून आलो हॉटेलमध्ये आपण. अहो ते ना मला एक तासाला जेवायला लागतं. नाही लागत असेल गरीब घराण्यातली. जाऊ दे ना खाऊ दे, काय करायचं, लग्न झालंय ना. बाई आपण घरी गेला काहीतरी करून मी करून देते खायला. आले घर जवळ. बस झाला आता, घरी जाऊ आपण. मला खूप भूक लागली आता. बरं बरं चला, चल 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 काहीतरी. मी काय म्हणते, हा? एकदा वाजून द्या ना, आता घर आलंयच आहे. ओ मंगळा मंगळा मैं
चला चला चला. घरी गेल्यावर काय खायचं बाई? मला ना मस्तपैकी असं मटन चिकन खायचंय. मग अगं आज लग्न झालंय, आज मटन चिकन हे नाही खायला पाहिजे ना आपण. आज गोड धोड असं. अहो मग हॉटेलमध्ये खाल्लं की मी आता गोडधोड. आता मला मस्तपैकी मटन चिकन पाहिजे. हे बघा मी तुम्हाला आत्ताच सांगते, मला ना रोज मटन चिकन खायला आवडतं बरं का. मी व्हेज जेवण नाही खाऊ शकत. नाही. बरं सांगा ना तुम्ही. द्या हा टपकच ऑर्डर द्या लवकर. हा आता घरी गेल्यावर आज देऊ ना ऑर्डर. हा घरी गेल्यावर या पोराकडे पैसे द्या ना तर ह्यो घेऊन येईन. नाही मी ऑर्डर देते, सांगते गावातून आणायला. चला घरी चला मग. चला. हो 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 हो. काय 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 वाजवायचे पैसे वाजवायचे पैसे बी द्यायचे का आता? आणि मग 2 लाख दिलेत ना. 2 लाख दिलेत ते सोयरिकीचे दिलेत. वाजवायचे राहते ना. द्या इकडे 1000 रुपये. चला. 1000 रुपये द्यायचे का? आणि मग 500 राहू द्या मला. नाही 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 तसं नाही जमत. चिकन मटन आणायचंय आम्हाला. नाही नाही ते नंतर घरातले काढा घरातले. हा ना. हा दारा. घरातले काढा. राहिले होते तेवढेच. येऊ का? हा या. या चांगलं काम केलंय, भारी काम केलंय. 1 नंबर. तरी तुझं मंगळसूत्र कुठे गेलं? हाय की ते इथं दडला असेल हाराचे. हाय ठेवलंय. सूत्र कुठे गेलं म्हटलं. आता आपण गृहप्रवेश करू. थोड्या वेळ बाहेर थांबावं लागेल ना. कशाला? गृहप्रवेश करायच्या आधी थोड्या वेळ बाहेर थांबावं लागेल. अहो आत्या मी म्हणते हे काय जे असेल ना ते उद्या करा तुम्ही. गृहप्रवेश अगं. मला भूक लागली. अगं हा मग भूक लागली ना. सांगितलंय गावातून मी फोन करून. बर चालेल. नाऱ्या मी काय म्हणते, पोरगी आपल्याला 1 नंबर भेटली. हा, छान आहे. काय येऊ दे, शेवट उशिरा झालं. लेट चांगलं पण थेट आहे का नाही. 1 नंबर आहे हा दिसायला बिसायला. गावातले लोक म्हणले पाहिजे ना असा निसतात. काय म्हणते त्याला, दळणातला खडा आणलाय, दळणातला खडा. काय काय नाही गृहप्रवेश चाललंय. आणि दळण दळायचं का? नाही दळण आहे आपल्या घरात. आणि आता ना थोड्या वेळाने गावातले लोक आल्यावर साडी घालू आपण. ना मी आले गृहप्रवेशची तयारी करते. इथंच थांबा तुम्ही दोघा. बर काय हो इकडे मला तुझ्या संग थोडं बोलायचं. काय ये बस इथं. इथे बस बस. अगं मला ना तुझ्यासोबत बोलायचं होतं. तुला आई होती म्हणून बोलता नसता आलं. आपण ना कुठेतरी हनीमूनला वगैरे जाऊ. आता आपलं लग्न झालंय ना, आपण वाटलंच तर प्लेनने जाऊ. आपल्याकडे पैशाची वगैरे कमी नाहीये. ए इज्जतीत राहा. हनीमून काय हनीमून? हं? माझ्या अंगाला आहे ना टच सुद्धा करायचं नाही. हे जे विचार आहेत ना तुझ्या डोक्यातले ते काढून टाक. असं काय बोलती? लग्न झालंय आपलं. लग्न बिग्न काय नाही झालं, ते फक्त तुझ्या पुरते असं लग्न झालेलं, माझ्या पुरती लग्न नाहीये ते. समजलं? मी तुला आता शेवटचं सांगतेय, माझं ना एका मुलावर प्रेम आहे, त्याचं नाव सुहास आहे. आणि मी त्याशिवाय ना कुणावर प्रेम नाही करू शकत. आणि तुझे ते डोक्यात जे विचार आहेत ना ते काढून टाक. समजलं का? मी माझ्या आईबाबांच्या खातीर केलंय तुझ्यासोबत लग्न, त्यांनी जबरदस्ती केल्यामुळं. समजलं का? माझं काय तुझ्यावर प्रेम ब्रेम नाही, मी काय मनापासून तुझ्यासोबत लग्न केलेलं नाहीये. त्यामुळे एवढे मोठे स्वप्न रंगवायचं आहे ना बंद करतो. अगं पण हे काय गोष्ट झाली? मी तर काय आशेने तुझ्यासोबत लग्न केलं. तुझी आशा माझं तर गेली वाटोळं तिकडं. झालं. मग प्रेम आहे बोलतेस तू दुसऱ्यावर? हा माझं आहे प्रेम, आणि मी शेवटपर्यंत ना त्याच्यावरच प्रेम करल. समजलं ना? आणि तू माझ्यावर भरोसा ठेवू पण नकोस की मी इथून कधी जाईल आणि परत रिटर्न येणार सुद्धा नाहीये मी. अगं असं नको बोलू. जाईल काय त्या बंटी तात्याने वाटोळच केलं माझं. आता तर मला दुसरं कोणी पोरगेही देणार नाही. लग्न झालंय. ऐक तू ना सोडून वगैरे काय नको जाऊ. गावातले चव जाईल ग. आता कोणी बायको पण देणार नाही तुला. मी वाटलं ना तुझ्या अंगाला हात पण नाही लावीत, पण तू ना सोडून नको जाऊ मला. हे बघ मला ना हे तुझं भाषण ऐकायचं नाही. मी तुला आहे ते जे आहे ते सगळं सांगितले. असं नको करू ग. मी तुला सोडून जाणार आहे, त्यामुळे ना तू माझ्यावर प्रेम करू पण नकोस. तुझं जर बाहेर काय असेल तर तिकडं तू जा. मला काही घेणदेण नाहीये तुझं. अगं माझं बाहेर असतं तर मी तुझ्यासोबत कशाला लग्न केलं असतं? तुझं नसलं तरी जमल, पण माझं तर आहे ना. असं नको बोलू ग. आणि त्याला हे आवडणार नाही की मी दुसऱ्या पोरासोबत अशी फिरल, हे करल, ते अगं पण करल. आपलं लग्न झालंय ना आता.
मी तुला वाटलंच तर हात पण नाही अरे पण लावणार मी का? त्या लग्नाला लग्न समजतच नाहीये, तो का म्हणून ते मला म्हणतोय लग्न झाले. तुला जर असं करायचं होतं तर लग्नच कशाला केलं तू? पैसे लागत होते तुझ्या आई वडिलांना, तुम्ही असे दिले असते. कशाला दुसऱ्याला फसवायचं पैशासाठी? हे बघ, हे तुला आधी कळायला पाहिजे होतं, समजलं ना? आता माझ्या घरच्यांनी मला जबरदस्ती केली म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. बाकी माझं काही म्हणणं नाही ह्याच्यावरती. अगं पण असं कसं? मी तुझ्या आई वडिलांना पैसे पण दिले, म्हणलं आता चांगली बायको भेटली आपल्याला, आणि तू अशी बोलते आता माझं दुसऱ्यावर प्रेम आहे. बायको बिकू म्हणू नका. तुझ्या तोंडात चांगलं नाही वाटत मला बायको म्हणायला. मला ऐकूच नाही वाटत आहे तुझ्या तोंडातून ते. आणि चालले मी, मला असं बाजूला बिजूला घेऊन बसत नको जाऊ. आणि हे तुला आधीच सांगते, हे जे आपल्यामध्ये बोलणं झालंय ना, हे घरी कुणालाच कळलं नाही पाहिजे, ना आत्यांना ना गावात कुणाला पण, समजलं का? नाही तर मग गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेव. अरे हे जगात अशा घटना होत्यात, मी ऐकून होतो, पण हे माझ्या संग घडलं. आता जाऊन दे, आईला नाही सांगत. उघडे. आतमध्ये तर झोपले सगळे, कडी लावून घेते मी. जाते मी इथून. जाते आता इथून. सुहासला बोलून घेतले मी, तो येईल. हे दरवाजा कोणी लावलाय? बाई बाहेरून लावलाय. दरवाजा कोण लावलाय? कोणीच नाही बाहेर. इथे पोरग आहे, त्याला आवाज दे बरं. विजू, त्याला आवाज दे. इकडे दरवाजा उघड. दरवाजा उघड. काय माहिती कोणी लावला? आमचा दरवाजा तूच लावला असेल ना? इथं खेळत असेल तर दरवाजा लावला असेल ना? मी नाही. तुझी बायको कुठे गेली पण? आपण दोघं घरात. तू काय करत होता? आई, मला वाटतंय ती गेली काय नो. गेली? ती मला आहे ना काल म्हणली होती माझं दुसऱ्या एका पोरावर प्रेम आहे. विजू, तू आता मला सांगतोय? अक्कल गेली का तुझी? म्हणली होती ती. भाई, अरे तू का तेव्हा सांगायचं ना मला? ती पार पळून गेली आणि मग मला सांगतोय का तू? पैसा तर पैसा गेला आणि पोरगी गेली आता. काय रे परमेश्वरा, डोक्याला शिन झालाय. उगाच लग्न लावलंय पोराचं. आता कोण देईन पोरगी आपल्याला? बटा लागला का नाही तुला? करावं काही समजाना. काय आई, माझं नशीबच फुटकं आहे. पोरगीही गेली आणि पैसेही गेले. ए, तू काय भेटतो? तुझी आई अजून खंबीर आहे, टेन्शन घेऊ नको. आणि आता आहे ना, बाहेरची पोरगी करायचीच नाही. आता नातेवाईकातली पोरगी बघते मी, आणि तुझं 4 दिवसाच्या आतच लग्न लावून आणते. कशाला टेन्शन घेतो रे? पळू दे रे, कुठवर पळती मी बी बघते. पण मी काय म्हणते, आपण जाऊ पोलीस स्टेशनला आणि त्यांच्या नावाची केस देऊन टाकू. एक काम कर, बंट्याला फोन लाव. काय झालं? रिंग जाती फोन का? नाही उचलत आहे. स्विच ऑफ आहे त्याचा फोन. स्विच ऑफ आहे? फोन बंद आहे त्याचा. हे तिचा नंबर असेल ना, तिला फोन लाव. नाही, तिचा नंबर तर नाही घेतला. तिचा नंबर नाही घेतला? बापरे, लय गाढव चुकी केली आपण. बरं एक काम कर, नंबर घेऊ अगर नाही घेऊ, आपल्याकडे फोटो आहे तिचा. आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि कंप्लेंट देऊन टाकू. बंट्याचं बी नाव मध्ये घालून टाकू, कारण त्यांनीच आपल्याला सोयरीक दाखवली होती. आणि तसं तू टेन्शन घेऊ नको, तू दुसरं लग्न लावून देते. पोलीस स्टेशनला केस बी देऊन टाकू. चल.